कधी 2 दिवस निघून गेले समजलंच नाही. पण आज अग्निहोत्री कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती वेगळ्याच धाकधुकीत जगत होता. त्या सर्वांच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं. उत्साह, प्रेम, आनंद, गोंधळ अशा खूप साऱ्या भावनांचा त्यांच्या डोक्यात नुसता कल्लोळ माजलेला. अग्नी आणि आरवची हुरहुर तर नेक्स्ट लेवलची होती. त्यांच्या डॅडला पूर्ण 24 वर्षाने भेटणार होते ते. सुवर्णाला ह्याची भणक नसली तरी बाकी अग्निहोत्रीज मात्र या आगळ्या वेगळ्या भावनांच्या गर्दात अगदी खोलवर अडकले होते. मार्को तिथून त्या दोघांनाही घेऊन निघाला होता. अग्नीच्या प्रायव्हेट जेटने येत होते ते. त्याने त्यांच्या अराउंडला खूप टाईट सिक्युरिटी ठेवलेली. ह्यावेळी तो चुकूनही कोणती चूक करणार नव्हता. अग्नीने अजून त्याच्या डॅड समोर देविकालाही येऊ दिलं नव्हतं. पूर्ण विचार करून एक एक पाऊल टाकत होता तो. अहो, असं किती दिवस लांब पळणार आहात त्यांच्यापासून? ते तुमचे डॅड आहेत. अग्नेय अजूनही त्यांच्या समोर जायला मागत नसल्याने सिया ही अगदी अस्वस्थ झालेली. तो का त्यांना फेस करत नाही आहे हेच तिला समजत नव्हतं. आत्ताही तो बाल्कनीत खोलवर कुठेतरी नजर ठेवून शून्यात हरवलेला. अहो, काय विचारतीये मी, ऐकताय ना? त्याची शांतता तिचा जीव घेऊन जात होती. प्रिन्सेस, राजा, माझी हिम्मतच होत नाही आहे. मॉमला बघितल्यावर त्यांची थेट नजर माझ्यावर येईल तेव्हा मी त्यांना काय उत्तर देणार आहे? अग्नेयच्या मनाची घालमेल बघून सियालाही कसं तरीच झालं. भले कधी त्याने दाखवलं नव्हतं तरी आत्तापर्यंत प्रत्येक नात्याची जबाबदारी त्याने खूप धीराने उचललेली. कधीच कसली तक्रारही त्याने केली नव्हती. तर अपेक्षा तर खूप लांबची गोष्ट. अहो, असा विचार का करत आहात तुम्ही? जेव्हा ती घटना झाली तेव्हा तुम्ही अवघे 8 वर्षाचे होतात. ते 8 वर्षाचा पाडस असं कितीसं सगळ्या गोष्टी हँडल करणार होतं. तरी तुम्ही तुमचा बेस्ट दिला आहात. आणि ते तुमचे डॅड आहेत. ते तुम्हाला जज का करतील? मॉम नेहमीच बोलतात, तुम्ही त्यांची कॉपी आहात. मग जर आत्तापर्यंत तुम्ही कोणत्या नात्याला तराजूच्या परड्यात नाही तोललात तर तेही नाही तोलणार. आणि तुम्ही हे जे वैभव उभा केलंय त्याचं एक बाप म्हणून त्यांना नक्कीच खूप कौतुक वाटेल. पण प्लीज तुमच्या मधात हा संकोच आणि अवघडलेपणा आणू नका, नाहीतर नात्यांची दोर कमजोर पडून जाईल. सियाने अग्नेयचा चेहरा ओंजळीत घेत त्याला प्रेमाने समजवलं. तसं तिचं म्हणणं पटताच अग्नेयने डोळे मिटत दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डॅड सोबतच्या नात्याला त्याला नव्याने टाइम तर द्यावा लागणार होता. भाई, इथे अग्नेयचं मन सियाने शांत केलं तरी नित्या मात्र भरलेल्या मनानेच त्यांच्या रूममध्ये आलेली. नीतू, तिच्या आवाजाने सिया सकट अग्नीचंही लक्ष तिच्याकडे गेलं. आणि तिच्या डोळ्यातली ती अपार काळजी बघून त्या दोघांचे चेहरे अजूनच गंभीर झाले. नित्या, व्हॉट हॅपन डॉल? ती सहसा कधीच त्यांच्या फ्लोअरवर यायची नाही. म्हणजे ती अनुमती अग्नीने कोणालाच दिली नव्हती. पण जर आत्ता ती आलीये तर नक्कीच काहीतरी कारण असणार जाणून तो तडक तिच्या जवळ आला. भाई, ते आरव सकाळपासून खूप शांत आहे रे. माझ्याशीही काहीच बोलत नाही आहे तो. त्याच्या मनात नक्की काय चाललंय मला काहीच समजत नाही आहे. रीटा वहिनी आणि विष्णू दानेही त्याला बोलतं करायचा खूप प्रयत्न केला पण तो बोलायला तयारच नाही. मला त्याची खूप काळजी वाटतेय भाई. बोलता बोलताच
नित्याचे डोळे भरून आले. तिच्या आरवच्या मनातलं दुःख तिला रीता करता येत नसल्याने तिला या गोष्टीचा खूप त्रास होत होता. नित्याचं ऐकून अग्नेयने हातात सुस्कारा टाकत मागे वळून सियाकडे पाहिलं, तर तिने भरलेल्या डोळ्यांनीच त्याला धीर दिला. कारण ती दोघंही जाणून होते आज सर्वात जास्त डिस्टर्ब तोच असणार आहे ते. इकडे आरव सोफ्याला टेकून खाली जमिनीवर बसला होता. त्याच्या डोक्यात विचारांनी नुसतं थैमान मांडलेलं आणि विष्णू तिथेच त्याच्या समोरच बेडवर पसरून मस्त चहा पीत बसलेला. या महारथीला लाज आहे का बघा. म्हणजे इथे ते लेकरू डिस्टर्ब आहे, पण त्याला याचं काय ना. तो तर निर्लज्जासारखा टुकुर टुकुर त्याला बघतच बसला होता. रीटा नुकतीच एकांश झोपल्याने तिच्या रूममध्ये निघून गेलेली, तर आपल्या किटो बेबी तिच्या आजी आणि पणजी बरोबर भाजी निवडत बसल्या होत्या. आतापासून अग्नीची कार्टी संस्कारी झालेली वाटतं. अग्नेय जसा आरवच्या रूममध्ये आला तसं त्याचं सर्वात पहिलं लक्ष चहा पिणाऱ्या विष्णूवर गेलं आणि त्याने मनातच हताश उसासा सोडला. कधी कधी तर हा मनुष्य त्याचा मित्र आहे की शत्रू हाच अग्नीला प्रश्न पडायचा. म्हणजे इथे आरवला समजवायचं सोडून याचं भलतंच काहीतरी सुरू होतं. पण जसं अग्नीचं लक्ष मान खाली घालून बसलेल्या त्याच्या कार्बन कॉपीकडे गेलं तसं त्याच्या हृदयात अगदीच वेदनादायी कळ उठली. सियाचेही डोळे काठोकाठ भरून आले. काय करणार, सर्व हॅपी होत असलं तरी मनाची घालमेल कुठे लपवता येते ना. सियाने अग्नीला भरलेल्या नजरेने खुणावताच अग्नीही येऊन आरवच्या बाजूला खाली जमिनीवर बसत सोफ्याला टेकला. तसं आरवचं लक्ष त्याच्या बाजूला गेलं आणि अग्नीला बघून त्याने पटकन चेहरा फिरवला. आरव, पण अग्नीला आत्ता त्याच्याशी बोलणं गरजेचं होतं. तोच होता जो त्याच्या या पहिल्या बाळाला बोलतं करू शकत होता. त्याच्या हाकेवर आरवाने त्याच्या डोळ्यातला पाणी अडवत घट्ट डोळे मिटले. तसं सियाला आणखीनच रडू आलं. तिचं लेकरू त्रासात असताना तिला कसं बरं पाहवणार होतं. माझ्याशी बोलणार नाही आरू. पण आरवचं असं विखुरणं त्याच्या भाईला तरी कसं सहन होणार होतं ना. पहिलं बाळ होता तो त्याचं आणि त्या बाळाला नेहमी खुशच बघत आलेला तो. आत्ताही आपल्या या आगाऊ लेकाचा स्वतःला सावरण्याचा हट्टीपणा बघून अग्नेयने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवताच आरवला आता राहावलंच गेलं नाही आणि त्याने झटक्यात वळतच अग्नीला घट्ट मिठी मारली. इतकी घट्ट की क्षणभर अग्नेयही अवाक झाला. भाई, हे खूप अवघड आहे रे. मला हँडल होत नाही आहे. आय एम हॅपी की डॅड परत येत आहेत, बट मला काहीच आठवत नाही भाई. मला तर तेही माझे डॅड म्हणून आठवत नाही आहे. आरवने आत्ता कुठे जाऊन अग्नेयच्या मिठीत स्वतःला मोकळं करताच त्या सर्वांना हायसं वाटलं असलं तरी त्याचं ऐकून वाईटही वाटलं. अग्नीनेही खूप मुश्किलीने त्याच्या भावना आवरल्या. भाई, तुझ्याकडे डॅडच्या काहीतरी मेमरी आहेत, तुला ते आठवतात. पण माझी मेमरीची पाटी तर अगदीच कोरी आहे रे. माझ्याकडे तर त्यांच्या आठवणीही नाही. माझ्यासाठी माझे डॅड तर तूच होता ना भाई, माझा भाई, ज्याने त्याच्या आरवचं सगळं केलं. माझ्या मेमरीमध्ये फक्त तूच आहेस भाई. मग मी कसं मीन्स इट्स हार्ड टू मी भाई. फॉर मी
यू आर माय डॅड, यू आर माय एव्हरीथिंग. पण आता नव्याने बदलणाऱ्या गोष्टी मला हँडल नाही होत आहेत रे. हे सर्व खूप कॉम्प्लिकेटेड वाटतंय. ते तरी मला ओळखतील का? आमचा बॉन्ड कसा असेल? मला काहीच समजत नाही आहे भाई. प्लीज प्लीज, या सर्व विचारांचा मला खूप त्रास होतोय रे. आरव अग्नीच्या मिठीत अक्षरशः लहान मुलासारखा रडत होता. पण त्याच्या प्रत्येक शब्दागणित इथे अग्नेयचं हृदय अतीव वेदनेने पिळवटून निघालं. किती त्रासात होता त्याचा आरव. विचारांनी ते लेकरू अगदी थकून गेलेलं. पण त्याच्या बोलण्यातून त्याचा अग्नेय प्रतीचं प्रेम, आदर स्पष्ट दिसत होता. त्याला अग्नीची जागा दुसऱ्याला देतानाच किती त्रास होतोय हे बघून कोणाकडे बोलायला शब्दच नव्हते. त्यात त्याचे डॅड आल्यावर तो कसा रिॲक्ट करणार त्याला काहीच समजत नव्हतं. म्हणूनच तर इतका अस्वस्थ झालेला तो. पण त्याचं ऐकून अग्नीचेही डोळे कधी वाहू लागले त्यालाही समजलं नाही. त्याच्या आरवचं त्याच्यावरचं प्रेम बघून तो अगदी भारावून गेलेला. नित्या तर सियाच्या मिठीत तोंड दाबून रडत होती. तिच्या आरवला स्वतःशी झगडताना बघून खूपच त्रास होत होता तिला. विष्णू ही आरवची हालत बघून त्याच्या समोर खाली बसला आणि त्याने अग्नीच्या खांद्यावर हात ठेवून त्याला स्वतःला सावरायला खुणवलं. तसं अग्नीनेही आपल्या आरवला कवटाळत त्याचं मन घट्ट करत स्वतःचे डोळे पुसले. पण सिया मात्र आज भरून पावलेली. आरवने त्याच्या भाईच्या प्रेमाला त्याच्या डोक्यावरचा ताज बनवलेलं बघून तिला आता कायच हवे होतं ना. आरव, इट्स ओके माय चॅम्प. मी समजू शकतो ह्या क्षणी तुला काय वाटतंय ते. असं अचानक ज्या व्यक्तीला तू ओळखतही नाहीस त्यांना डॅड म्हणून एक्सेप्ट करणं तुझ्यासाठी खूप अवघड आहे. आतापर्यंत तू त्यांना फक्त मॉमच्या रूममध्ये असलेल्या फोटोत बघितलंच. तुझ्यासमोर आम्ही कधी त्यांचा विषयही काढला नाही. सो तुझ्या मनात त्यांची जागा निर्माण व्हायला टाइम तर लागणारच आहे. बट येस, ते आपले डॅड आहेत आरव. अँड ट्रस्ट मी, भले तुझ्या पास्टमध्ये त्यांच्या काही मेमरी नसल्या तरी फ्युचरमध्ये तुमचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग असेल. कारण माझा आरव आहेच तसा की त्याच्यावर कोणीही प्रेम करेल. अग्नेय आता अगदी प्रेमाने आरवच्या मनावरचं ओझं उतरवत होता. कारण जसं सियाने त्याला सांगितलेलं, नात्यांमध्ये संकोच आला तर नाती कमजोर होतात. तसंच त्याला आरव आणि त्याच्या डॅडचं नातं कमजोर होऊ द्यायचं नव्हतं. भाई, प्रॉमिस मी, तू नेहमी माझ्या सोबत राहशील. भले काहीही होऊ दे, तुझं तुझ्या आरववरचं प्रेम किंचितही कमी होणार नाही. एक लक्षात ठेव भाई, या आरववर कालही फक्त तुझा हक्क होता आणि उद्याही तुझाच हक्क राहणार. आताही त्याला अग्नीचंच पडलेलं बघून त्या इमोशनल मोमेंटमध्येही सर्वांच्या ओठांवर हसू पसरलं. वेडा, त्याच्या भाईची जागा कोणाला द्यायला तो तयारच नव्हता. अग्नेयने त्याचं ऐकून भरलेल्या डोळ्यांनी हसतच सियाकडे पाहिलं तर तीही रडता रडता आता हसत होती. म्हणजे मी असं समजू ना की तू तुझ्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम तुझ्या या हिटलर खडूस भाईवर करतो. अग्नेयने हसतच आरवचे केस विस्कटत मस्करीत विचारलं. पण त्याच्या उत्तराखेरीज आरवची मिठी फक्त घट्ट झालेली. कारण आरवचं
अग्नेय प्रतीचं प्रेम तर तिथे सर्वांना माहीतच होतं. मला कळेल का तू कोण आहेस? मागचे 4 महिने तू माझ्या सोबत आहेस, पण तू कोण आहेस हेच सांगत नाही आहेस. आणि आत्ता मला कुठे घेऊन चाललाय? तू त्या रमेशचा माणूस आहेस का? जेटमध्ये बसल्यापासून अग्नीच्या डॅडने मार्कोला तर अगदी धारेवर धरलेलं. शेवटी अग्निहोत्रींचं रक्त होतं ते, आणि अग्नीत आणि आरवमध्ये राग यांच्या रक्तातूनच तर आला होता. त्यांना खवळलेलं पाहून मार्कोची जाम फाटली होती. अग्नेय सारखीच रागात यांचीही कपाळावरची शीर तडतडत वर यायची. सर, ते सर्व बॉस सांगतील तुम्हाला. मार्कोने त्यांचा राग बघून मान झुकवून शांततेत उत्तर दिलं. अरे, कोण आहे तुमचा बॉस? तो रमेशच असणार. आमच्या घरातलं मीठ खाऊन त्या डॅशने आमचाच केसाने गळा कापला. त्याला तर मी सोडणार नाही. ते अजूनही भूतकाळात जगतायत बघून मार्कोला तर त्यांना काय उत्तर द्यायचं तेच समजत नव्हतं. तो काय सांगायला लाख सांगेल की ज्या रमेशाला तुम्ही शिव्या घालताय तो नरकाच्या दौऱ्यावर निघून गेलाय ते. पण जर हा धक्का त्यांना सहन नाही झाला तर अग्नी त्याला एका धक्क्यातच झोपवून टाकेल. त्याचं काय? सर, प्लीज शांत व्हा. लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. मार्कोने तर त्यांना सांगून पटकन तिथून कल्टी मारली. नाही तर त्याचं काही खरं नव्हतं. सिया, नित्या, अगं काय चाललंय तुमचं? मला तयार का करत आहात? आपण कुठे बाहेर चाललोय का? संध्याकाळी नित्या आणि सियाने मिळून सुवर्णाला अगदी सोबर असं तयार केलेलं. मग आपण कुठे जात नाही आहोत, तर कोणीतरी आपल्या घरी येत आहे. सियाच्या ओठांवरचं हसू बघून सुवर्णा तर विचारातच पडली. कोण येणार आहे? तिला तर या मुलींचं काय चाललंय काहीच समजत नव्हतं. मामी, ते सरप्राईज आहे बरं. आता तू 100 प्रश्न विचारत बसू नकोस. चल लवकर, आपण बाहेर जाऊ. नित्याने फुल एक्साइटेड होत सुवर्णाची व्हीलचेअर पकडली. तसा तिचा उत्तावेळपणा बघून सियालाही हसू आलं आणि दोघी सुवर्णाला घेऊन बाहेर पडणार की तोच बाहेरून आलेल्या गाड्यांच्या आवाजाने इथे दोघींच्या ओठांवरचं हसू आणखीनच गडद झालं. सो फायनली तो क्षण आला आहे ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात. नात्यांच्या भावनांनी ओतप्रोत भरलेला तो एक हळवा क्षण पाहण्यासाठी तुम्ही आतुर आहात की नाही हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. पण आज आरव आणि अग्नीचं प्रेम बघून तुम्हाला कसं वाटलं तेही आवर्जून कळवा. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.